नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये आपण देवांसाठी जो तांब्या भरून ठेवतो ते ठेवत असताना कोणत्या चुका करायच्या नसतात, तांब्या कोणत्या दिशेला ठेवायचा असतो आणि तांब्यामधील पाण्याचा उपयोग करून आपण घरामध्ये सुख समृद्धी आणि निरोगी आयुष्य लाभू शकते. आणि चुकीच्या पद्धतीने देवासमोर जर तांब्यात पाणी ठेवलात तर आपल्या घरात खूप मोठे नुकसान होऊ शकते. याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, देवाऱ्यात देवासमोर दररोज तांब्याभर किंवा ग्लासात पाणी भरून ठेवणे ही अत्यंत महत्त्वाची आणि मंगलदायक कृती मानली जाते. भारतीय संस्कृतीत आणि वास्तुशास्त्रात याला विशेष स्थान आहे. देवाऱ्यात पाणी भरून ठेवण्याचे महत्त्व पाहूया. पाणी हे जीवनाचे आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. देवाऱ्यात ठेवलेले पाणी देवघरातील सकारात्मक ऊर्जेला म्हणजे सकारात्मक लहरींना स्वतःमध्ये शोषून घेते. त्यामुळे ते पाणी मंत्रोच्चार आणि भक्तीने पवित्र होते, ज्याला आपण तीर्थ म्हणतो. तर मंडळी, सृष्टी ही 5 तत्वांनी बनलेली आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या 5 तत्वांनी पृथ्वी बनलेली आहे. देवाऱ्यात दिवा लावून तेज तत्व आपण प्रस्थापित करतो आणि धूप लावून वायू तत्वाचे पूजन करतो. पाणी भरून ठेवल्याने जलतत्व उपस्थित राहते, त्यामुळे वातावरणात संतुलन निर्माण होते. शास्त्रानुसार देवाला नैवेद्य दाखवताना प्राणाहुती दिली जाते. ज्याप्रमाणे जेवताना पाण्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे देवांचा मान राखून त्यांच्यासमोर पाणी ठेवले जाते. याला अर्घ किंवा पूजेचा अविभाज्य भाग मानला जातो. असे मानले जाते की रात्रभर देवाऱ्यात ठेवलेले पाणी घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. सकाळी हे पाणी घरामध्ये शिंपडल्याने किंवा घरातील लोकांनी तीर्थ म्हणून पिल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते. घरातील वातावरण प्रसन्न आणि पवित्र राहते. पाणी ठेवण्यासाठी शक्यतो तांब्याचा तांब्या किंवा वाटी वापरावी, कारण तांब्यामध्ये ऊर्जा साठवण्याची क्षमता जास्त असते. दररोज जुने पाणी बदलून ताजे पाणी भरावे. पूजेनंतर हे पाणी घरातील सदस्यांनी तीर्थ म्हणून प्राशन केल्यास मनाला शांती आणि सात्विकता लाभते. देवाऱ्यात पाण्याचा तांब्या किंवा कलश ठेवणे हे अत्यंत शुभ कृती मानले जाते, परंतु याचे पूर्ण फळ मिळण्यासाठी काही शास्त्रोक्त नियम पाळणे सुद्धा आवश्यक आहे. नकळत होणाऱ्या चुका टाळल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. देवपूजेबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या टाळल्याच पाहिजे. देवाऱ्यात ठेवलेले पाणी हे तीर्थ मानले जाते. जर तुम्ही आदल्या दिवशीचे पाणी तसेच ठेवले किंवा अस्वच्छ हाताने पाणी भरले तर त्यातील सात्विकता संपून जाते. शास्त्रानुसार शिळे पाणी नकारात्मकता आकर्षित करते, त्यामुळे घरात विनाकारण कलह आणि चिडचिड वाढू शकते. देवाऱ्यात पाण्याचा तांब्या ठेवणे ही एक केवळ परंपरा नसून तो एक ऊर्जेचा स्रोत मानला जातो. वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक नियमानुसार या संदर्भात होणाऱ्या काही चुकामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेचा ऱ्हास होऊन आर्थिक आणि मानसिक नुकसान सोसावे लागू शकते. देवाऱ्यात देवांसाठी पाणी भरून ठेवत असाल तर या चुका तुम्ही टाळल्याच पाहिजे. सर्वात मोठी चूक म्हणजे कालचेच पाणी आज तसेच देवाऱ्यात ठेवणे. दररोज सकाळी आंघोळ झाल्यावर तांब्यातील जुने पाणी बदलून त्यात ताजे पाणी स्वच्छ पाणी भरून ठेवावे. जुने पाणी फेकून न देता ते पाणी घरात बनणाऱ्या स्वयंपाकात टाकावे किंवा ते पाणी घरातील सर्व लोकांनी तीर्थ म्हणून प्यावे किंवा हे तांब्यातील पाणी घरात थोडेसे शिंपडावे आणि उरलेले आपल्या स्वयंपाकात वापरावे. यामुळे घरातील सर्व लोकांना तीर्थ मिळेल. पाणी भरण्यासाठी वापरले जाणारे भांडे तांब्या किंवा पेला जर डोकलेला किंवा टोक पडलेला, फुटलेला किंवा खूप काळा पडलेला असेल तर हे अशुभ मानले जाते. तुटलेली भांडी गरीब आणि दुर्दैवीचे प्रतीक मानले जाते. तांब्याचे भांडे नेहमी चकचकीत आणि स्वच्छ ठेवावे. देवाऱ्यात पाणी ठेवण्यासाठी तांब्याचा तांब्या सर्वोत्तम मानला जातो किंवा आपण चांदी किंवा पितळेचा तांब्या सुद्धा वापरू शकता. प्लॅस्टिक, स्टील इत्यादी भांडे तुम्ही देवासाठी पाणी भरून ठेवण्यासाठी वापरू नका. अनेकदा आपण तांब्यावर झाकण न ठेवता तो तसाच ठेवतो.
परंतु त्यावर एखादा छोटंसं प्लेट किंवा तांबण ठेवून द्यावे. यामुळे यामुळे पाण्यात धूळ पडत नाही आणि त्याची पवित्रता टिकून राहते. देवाऱ्यातील पाणी उघडे ठेवल्याने त्यात धूळ किंवा कीटक पडू शकतात. त्यामुळे पाणी अशुद्ध होऊ शकते. अशुद्ध झालेले पाणी देवासमोर असणे दोषपूर्ण मानले जाते. यामुळे आपल्या घरात गरिबी व अडचणी येऊ शकतात. यामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम पडू शकतो. नेहमी तांब्यावर प्लेट झाकून ठेवलंच पाहिजे. देवाऱ्यात कधीही रिकामा तांब्या ठेवू नका. तांब्या काठोकाठ पाण्याने भरलेला असावा. रिकामा कलश हा रिकामेपणाचे किंवा कमतरतेचे प्रतीक मानले जाते, तर भरलेला कलश समृद्धीचे प्रतीक आहे. अनेक लोक घाईघाईत देवांचा तांब्या रिकामा करून तसाच ठेवतात. देवाऱ्यात रिकामा तांब्या असणे हे घरातील बरकत म्हणजे लक्ष्मी कमी होण्याचे लक्षण मानले जाते. तांब्या विसळल्यानंतर तो लगेच स्वच्छ पाण्याने काठोकाठ भरून ठेवावा. तांब्या ठेवताना तो देवांच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला ठेवावा. शक्य असल्यास ईशान्य कोपऱ्यात किंवा पूर्व दिशेला पाण्याचे स्थान असावे. तो देवांच्या मूर्तीच्या अगदी मागे किंवा अस्ताव्यस्त ठिकाणी ठेवू नका. तांब्याचा तांब्या देवाच्या मूर्तीच्या अगदी पाठीमागे किंवा अशा ठिकाणी जिथे हात लागणार नाही तिथे ठेवू नका. वास्तूच्या नियमानुसार पाण्याचे स्थान हे शक्यतो ईशान्य कोपऱ्यात किंवा देवांच्या उजव्या बाजूला असावे. दक्षिण दिशेला पाणी ठेवल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. दक्षिण दिशेला पाणी ठेवल्याने घरात आर्थिक नुकसान होऊ लागते. तांब्या दररोज घासून स्वच्छ करावा. त्यावर काळे डाग किंवा थर साचू देऊ नका. पूजेनंतर हे पाणी घरातील सदस्यांनी तीर्थ म्हणून प्राशन करावे किंवा संपूर्ण घरात शिंपडावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. रोज सकाळी आंघोळ झाल्यावर सर्वात आधी देवाऱ्यातील पाणी बदलावे. जुने पाणी कधीही बेसिंगमध्ये ओतू नका. तर मंडळी, जेव्हा आपण देवासमोर तांब्यात पाणी भरून ठेवतो, शक्य असल्यास त्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावे. यामुळे पाण्याची शुद्धता आणि शक्ती वाढते. तर मंडळी, देवाऱ्यात तांब्याचा तांब्या ठेवत असाल तर या नियमांचं पालन तुम्हाला करावंच लागेल, अन्यथा तुमच्या घरात नुकसान होऊ शकतं. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.